नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण सगळ्यात सोपं व्रत असं कोणतं आहे की हे व्रत करणार आहोत की या व्रतामुळे आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी टिकून राहणार आहे. तर ते व्रत कोणतं आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी, आपल्या घराची बरकत व्हावी, लक्ष्मी प्राप्ती आपल्यासाठी व्हावी, जी लक्ष्मी आपल्याकडे आहे ती लक्ष्मी चिरकाल टिकून राहण्यासाठी आपण असं एक व्रत करणार आहोत. ते व्रत म्हणजे आहे गोपद्म व्रत. हे व्रत आपल्याला कधीपासून चालू करायचं आहे, आपल्याला किती दिवस करायचं आहे, त्याचबरोबर हे व्रत कोण करू शकतं, त्याचे नियम काय आहेत, सविस्तर माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गोपद्म व्रत हे आपण कोणीही करू शकतो. तर ते का करावं? आपल्या घराची भरभराटी व्हावी, आपल्या मुलांना, आपल्या मिस्टरांना प्रत्येक कामात यश मिळावं. जे काम आपण हाती घेतलं आहे ते कामात यश मिळवण्यासाठी आपण हे गोपद्म व्रत आपण करणार आहोत. तर त्याची सुरुवात कधीपासून करायची आहे? तर बघा, त्याची सुरुवात आषाढी एकादशीपासून सुरू करायची आहे. पण काही कारणाने जर तुम्हाला ते जमलं नाही करायला, तर तुम्ही 10 तारखेपासून म्हणजेच गुरुपौर्णिमेपासून हे व्रत करायला सुरुवात करू शकता. तर या व्रताचे नियम काय आहेत? बघा, या व्रताचे नियम काहीही नाही, फक्त तुम्ही नॉनव्हेज पाळायचं आहे. आणि जर तुमच्या घरातील लोक खात असतील तर बघा, आता 4 महिने नॉनव्हेज घरातील लोक पाळणार नाही, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? आपली दररोजची जी गोपद्म व्रताची जी पूजा आहे ती तुम्हाला करून घ्यायची आहे आणि मग त्यानंतर तुम्हाला नॉनव्हेज वगैरे करायचं आहे. तर बघा, हे व्रत करताना ह्याची रांगोळी काढताना तुम्ही कुठे काढू शकता? तर तुमच्या देवघरात जर जागा असेल तर तुम्ही ते देवघरात काढू शकता, नाहीतर मग बाहेर अंगणात तुळशीजवळ तुम्ही हे व्रत काढू शकता. तर ते कसं काढायचं आहे? बघा, रांगोळीचा पूर्ण साचा मिळतो, त्या साच्यावरच तुम्हाला गोपद्म व्रताचं रांगोळी हे करून तुम्हाला ते काढायचं आहे. पण बघा, नुसती प्लेन रांगोळी ती नसावी, तर तुम्हाला काय करायचं आहे? त्याच्यावर तुम्हाला हळदी कुंकू घालायचं आहे. किंवा तुम्हाला जर हाताने जर व्यवस्थित काढता आले असेल तर तुम्ही फुलांच्या पाकळ्यांनी सुद्धा ती काढू शकता, किंवा हळदी कुंकू असतं त्यांनी सुद्धा तुम्ही काढू शकता. तर ते कसं काढायचं आहे? बघा आता तुम्हाला कसं दिसत असेल याच्यात मला माहित नाही, पण बघा, हे अशा पद्धतीने बरोबर त्याच्यात 33 गायीचे ठसे आहेत, या पद्धतीने तुम्ही काढू शकता. आता बघा, ह्याचे नियम आणखी काय आहेत? आता तुम्हाला जर मासिक धर्म आला असेल तर तुम्ही हे घरातील तुमच्या मुलीकडने किंवा तुमच्या सासूकडने हे व्रत तुम्ही म्हणजे ही रांगोळी तुम्ही काढू शकता. आणि जर तुमच्या घरात हे जर कुणी काढणारं नसेल तर बघा, आपण आज देवासमोर जर ही रांगोळी काढली, गोपद्म व्रताची रांगोळी काढली, तर ती 4 दिवस हलत नाही, म्हणजे आहे तशी व्यवस्थित ती राहू शकते. मग तुम्ही 5व्या दिवशी सुचरबीत झाल्यानंतर आंघोळ केल्यानंतर, केस वगैरे स्वच्छ धुतल्यानंतर ती पुन्हा भरून काढायची आहे. ती जागा पुन्हा व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि पुन्हा या रांगोळीच्या ठशाने तुम्हाला ती काढून घ्यायची आहे. जर तुमच्या हाताने जर तुम्हाला व्यवस्थित काढता येत असेल तर तुम्ही ती हातानेही काढू शकता, किंवा मग आता बघा, आयता साचा मिळतो किंवा असा गोलमधून पण मिळतो. फक्त 5 मिनिटं या सेवेसाठी तुम्हाला वेळ लागणार आहे. रांगोळीच्या साच्याने जर काढली तर 1-2च मिनिटात ती होती. काढल्यानंतर त्याच्यावर तुम्हाला हळदी कुंकू ठेवायचं आहे, धूप दीप ओवाळायचा आहे, हळदी कुंकू स्वतःच्या कपाळाला पण व्हायचं आहे. तुमच्या घराच्या बरकतीसाठी, तुमच्या मिस्टरांच्या कामात यश मिळण्यासाठी, तुमच्या अखंड सौभाग्यासाठी तुम्ही देवाकडे प्रार्थना करायची आहे, लक्ष्मी मातेकडे, आणि तुम्ही तुमच्या कामाला परत लागू शकता. बघा, हे व्रत करणं खूप खूप सोपं आहे. तर हे आता जर तुम्ही चालू केलं एकादशीपासून, आणि जर काही कारणाने जर तुम्हाला आज चालू करणे जर जमलं नसेल किंवा शक्य झालं नाही, तर तुम्हाला 10 तारखेपासून म्हणजे गुरुपौर्णिमेपासून तुम्हाला चालू करायचं आहे. ते कधीपर्यंत? तर ते बघा, तुम्हाला कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुम्हाला करायचं आहे. बरोबर 4 महिने तुम्हाला हे व्रताची पूजा करायची आहे. आता बघा, उद्यापन त्याचं कसं करायचं आहे? उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे? एखादी सुवासिनी स्त्री तुम्हाला घरी बोलवायची आहे, तिला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे, गोड खीर किंवा शिऱ्याचा प्रसाद, किंवा जर तुम्ही भाजी भाकरी किंवा आणखी काही गोडाचं बनवलं असेल तुम्ही जेव सुद्धा तिला घालू शकता. त्यानंतर तिची ओटी भरायची आहे. ओटीत तुम्हाला पूर्ण शृंगाराचं सामान द्यायचं आहे आणि 33 रुपया त्याच्यात तुम्हाला घालायचं आहे. 33चा 30 आणि 3 रुपये. मग तुम्ही 10-10च्या 3 नोटा किंवा 20 चेक आणि 10 चेक आणि 3 रुपये असं तुम्हाला फक्त 33च रुपये दक्षिणा म्हणून त्याच्यात तुम्हाला द्यायचं आहे. आता बघा,
हे व्रत आपण करतो ते कशासाठी? आपल्या घराच्या बरकतीसाठी करत असतो. आणि ह्याला काही नियम, खूप नियम सोपे आहेत, याचे काहीही नियम नाही. फक्त मासिक धर्म तुम्हाला 4 दिवस पाळायचे आहे. आणि जर तुम्हाला सुतक आलं तर सुतक झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला नव्याने चालू करायचे. हे व्रत करताना तुम्हाला संकल्पयुक्त सुद्धा तुम्ही करू शकता. पण शक्यतो बघा, संकल्प मी तर करणार नाही. कारण का करणार नाही? आपल्याला अडचणी येत राहतात, मासिक धर्म वगैरे, मग करायला कुणी नसतं आणि मग आपला खंड पडून जातो. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, संकल्प न करता सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. सेवा खूप प्रभावी आहे. बऱ्याच लोकांना ह्याचे अनुभव आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही हे व्रत तुम्ही नक्की करून बघा. तर केलेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.